तुझे चरण देखिलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदो प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंदो तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंदो विठ्ठल आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदो नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया भाग गेला शिण गेला
अवघा झाला आनंद सेवेला उपस्थित केलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील सकल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर व्यक्त केलेला परिणाम किंबहुना परमात्म दर्शनानंतर आलेला अनुभव व्यक्त करताना दिसतात. अवघा झाला आनंदू विठ्ठल समस्त ग्रामस्थ मंडळ जाधववाडी यांच्या योगदानानं भक्तिभावानं श्रद्धेनं सुकृतानं संघटनेनं सात्विकतेनं सद्बुद्धीनं समर्पणानं संपन्न होत असलेला हा चतुर्थ दिनी कीर्तन भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवामधील आजची माघी वारीची सेवा तुम्हा वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या आदेशावरून माझ्या वाट्याला संप्राप्त झालेली आहे आणि आपल्या सर्वांना मिळून 9 वाजेपर्यंत या अभंगाचं काहीसं चिंतन करायचंय. पुढं बसलेल्या माझ्या मातृशक्तीला आणि सज्जन ग्रामस्थांना मी चिंतनाच्या शुभारंभाला नेहमीप्रमाणे 4 सूचना देणार आहे आणि मी माझ्या चिंतनाकडे प्रवृत्त होणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. पहिली सूचना आहे, सेवेतून कोणीही उठून जायचं असं बोला बरं माझ्याशी, असं संवाद साधूया नाही. दुसरी सूचना आहे, तुम्ही आपापसामध्ये 9 वाजेपर्यंत कोणीही बोलायचं नाही. तिसरी सूचना आहे, कोणाचाही मोबाईल वाजू द्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची सूचना आहे, ती तुम्ही पाळलीच पाहिजे. म्हणजे 9 वाजेपर्यंत कोणीही अजिबात टाळी वाजवायची असं करू नका बरं. नाही, मी बरोबर 9ला 5 मिनिट कमी असताना सेवा संपवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल मनुष्याचा परमार्थ वेगवेगळ्या स्थानातून सुरू होत असतो. ऐका, जो अत्यंत सामान्य अधिकारी ना परमार्थाचा, त्याचा परमार्थ
चमत्कारातून सुरू होतो. कशातून? चमत्कारातून सुरू होतो. पण ज्याचा परमार्थ चमत्कारातून सुरू होतो त्याचा परमार्थ चमत्काराचा प्रभाव संपला की संपून जातो. हो, चमत्काराचा प्रभाव कायमस्वरूपी टिकत नसतो. आणि चमत्काराचा प्रभाव जर कायमस्वरूपी टिकला असता तर ज्ञानेश्वर महाराजांना पैठणमध्ये बोलवलेला रेडा आपल्याबरोबरच घेतला असता आणि कायमस्वरूपी आपल्याबरोबरच ठेवला असता. चमत्काराचा प्रभाव कायमचा टिकत नसतो, तो तात्कालिक असतो. ती त्या प्रसंगाला निर्माण झालेली गरज आहे. विठ्ठल एखादा कार्यक्रम, मी चमत्कार सांगतोय बरं, एखादा कार्यक्रम लोकांनी मनावर घेतल्यामुळं आणि लोकांनी त्या कार्यक्रमाला आपलं मानल्यामुळं आपल्याला अनपेक्षितरित्या मोठा झाला म्हणून तो मोठा कार्यक्रम दरवर्षीच मोठा झाला पाहिजे असं अपेक्षित असता कामा नये. कारण तो एक चमत्कार आहे. हो, तो चमत्कार आहे, तो आपण केलेला नाही, तो माऊलींच्या कृपेनं झालेला चमत्कार आहे. मला मांडायचं आहे काय, चमत्काराचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो, तो तात्कालिक असतो आणि संत विचाराकडं प्रवृत्त करण्याकरिता त्याची गरज पडत असते. दुसरा एक वर्ग या जगातला, त्यांचा परमार्थातला प्रभाव हा संस्कारातून असतो. कशामधून? महाराज तुमचं काय नाव? ओमकार. हे ते शेजारी टाळकरी उभा होता, कुठं गेला? हां हां, त्याला समोर पुढं उभं करा नाही का, ते आज माझ्या कीर्तनाचा पांडुरंग आहे. हो. काय नाव तुमचं? पांडुरंगला जायला लागला राव नाही का. पंढरपूरचा पांडुरंग सगळ्यांना दर्शन देतो, हा दर्शन का देण्यात झाला नाही का. ऐका, काही माणसांचा परमार्थ संस्कारातून असतो. हो, संस्कारातून ज्याचा परमार्थ सुरू होतो तो परमार्थ देखणा असतो, तो गरजेचा असतो. कारण संस्काराचा प्रभाव तात्कालिक नसतो, तो दीर्घकाळ टिकणारा असतो. ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज स्वतःच माझा परमार्थ संस्कारातला आहे याचं दर्शन त्यांच्या अभंग गाथेमध्ये अनेक ठिकाणी देताना दिसतात. तुझी चरण सेवा चरण सेवा पांडुरंगा. माझ्याकडे पंढरीनाथाची सेवा आली ती संस्कारातून आली.
विश्वंभर बाबापासून ही सेवा सुरू झाली. तुका मोकलिता लाज कोणा, वंश परंपरा दासमी अंकित. तुका मोकलिता लाज कोणा. आणि अत्यंत भाग्यवान जो जीव आहे ना, अत्यंत भाग्यवान, त्या भाग्यवान जीवाचा परमार्थ चमत्कारातून नव्हे, संस्कारातून नव्हे, तर त्या भाग्यवान जीवाचा परमार्थ विचारातून सुरू होतो. सज्जन हो, कुठल्याही कृतीमध्ये विचार नसेल तर मी क्षमा मागतो, ती कृती शास्त्राचा शब्द आहे म्हणून उच्चारतो, ती कृती वांज ठरते. कृतीमध्ये विचार असावा लागतो. ज्या कृतीमध्ये, ज्या कार्यामध्ये, ज्या सोहळ्यामध्ये विचार हरवलेला आहे, तो सोहळा म्हणजे फक्त शरीरानं केलेली कवायत आहे. हो, फक्त काय आहे ती? कवायत आहे. समाजाला कधीच विचाराशिवाय सुख लाभू शकत नाहीये. ज्या समाजातला, मी क्षमा मागतो, ज्या गावातला, ज्या संघटनेतला, ज्या जातीतला, ज्या पंथातला, ज्या गुरुकुलातला, ज्या कुटुंबातला विचार हरवला, ओळखायचं त्या कुटुंबाची पतनाची सुरुवात झाली. विचारा पविजे समाधान. सज्जनांनो, जी विहीर पाण्याविना ओस पडलेली आहे, ती विहीर काय कामाची? विहीर आहे पण पाणी नाही. ऐका, वेल आहे पण त्या वेलीला कधी फुलंच आलं नाही, ती वेल काय कामाची? मोठं झाड आहे पण ज्या झाडाला कधी फळच आलं नाही, ते झाड काय कामाचं? देखणं हत्ती आहे पण ज्याला पुढं देखणे दातच नाहीत, तो हत्ती काय कामाचा? तसं मनुष्य देह लाभलेलं शरीर आहे पण ज्या कुटुंबामध्ये विचार नाही, ज्या कुटुंबात विचार नाही, ते कुटुंब दुःख पावल्याशिवाय राहत नाही. मला हाच विचार जरासा पुढे घेऊन जायचा आहे आणि माझ्या बरोबर असलेल्या सगळ्या बालवृंदांना जाता जाता प्रश्न विचारायचा आहे. ओंकार, आता तुलाच विचारतो, तू जरा मोठा दिसतोय म्हणून, बरं का बापू? नक्षत्र किती? नक्षत्र
आता मीच सांगतो बरं का मला. एकूण नक्षत्र आहेत 27. किती? 27. पण खरं सांगू का, प्रमुख नक्षत्र म्हटलं ना तर प्रमुख नक्षत्र फक्त 9च आहेत बरं का सागर भैया. प्रमुख नक्षत्र किती? फक्त 9च. अण्णा, वाडीतील माणसं म्हणतील की तुम्ही सांगितलं 27 आणि पुन्हा म्हणत आहात प्रमुख फक्त 9च. तर मी उत्तर देतो, पावसाची 9 नक्षत्र सोडली तर बाकी नक्षत्र फक्त नावाची आहेत बरं का. बाकी नक्षत्र फक्त नावाची आहेत, पण पावसाची नक्षत्र तीच खऱ्या अर्थानं नक्षत्र. तसं हातानं पायानं इंद्रियानं माणूस दिसतो, विचारानं संस्कारी माणूस दिसतो. विचार नसतील तर माणसं पशुसारखं जीवन जगत राहतात. म्हणून न पविजे समाधान. आणि त्या विचाराची प्राप्ती करायची असेल तर शेवटी मला जाधववाडीच्या ग्रामस्थांचं कौतुकच करावं लागेल. या वर्तमान कालावधीमध्ये तो सद्विचार देणारा एकच मांडव, आणि त्या मांडवाचं नाव आहे माऊली तुकोबरायांचा सप्ताहाचा मांडव. हो महाराज, दुसरीकडं हा सद्विचार मिळणारच नाही. दुसरीकडं भिंती बांधल्या जातील असं वातावरण आहे. दुसरं आपल्या मनामध्ये विष पेरलं जाईल असं वातावरण आहे. दुसऱ्या मांडवामध्ये आपल्यामध्ये अंतर कसं पडेल असा प्रयत्न केला जाईल. आणि फक्त माऊली तुकोबरायांचा हा मांडव आहे की या मांडवामध्ये आपल्यातला संस्कार जागा होईल, आपल्यातलं देवत्व जागा होईल असा विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात मनामध्ये प्रसारित केला जातो. हा एकच मांडव आहे. नेरवीच्या कीर्तनात मी म्हणतो, अनिल महाराज, सरक महाराज एरवीच्या श्राद्धाच्या कीर्तनातलं माझं वाक्य आहे, सप्ताहाचा मांडव. बरं ऐका ऐका, सप्ताहाचा मांडव घराघरात पांडव तयार करत असतो. प्रत्येक घरात पांडव जन्माला यावा असं वाटत असेल ना तर 4 दिवसाचा का होईना पण उत्सव आपल्या वाडीत घडलाच पाहिजे. दुसरी गोष्ट बोलतो, बाकीच्या 1000 ठिकाणी तुमचे काय मतभेद असतील ना त्याच्याविषयी मला वैयक्तिक काही कर्तव्य नाही. फक्त या मंडपात येताना आपले सगळे मतभेद रस्त्याच्या पलीकडे सोडूनच आपण आलं पाहिजे. इथं मात्र मतभेद कधी येता कामा नाहीत. ऐका पुढचं वाक्य, सप्ताहाचा मांडव घराघरात पांडव तयार करतो आणि सप्ताहाचा मांडव घराघरातलं तांडव संपवतो. आपल्या घरातलं तांडव संपवायचं आहे ना, आपल्या घरात कौरव जन्माला येऊन असं वाटतं ना, तर मग या निमित्तानं का होईना, आपण वाघीवारीच्या निमित्ता का होईना, पण आपल्या इथं 4 दिवसाचा उत्सव झालाच पाहिजे. आता लौकिक बोलतो, मुलं मोबाईलच्या व्यसनापासून वाचावीत असं वाटत असेल ना तर 4 दिवसाचा उत्सव करा. हो, निदान हा 4 दिवसाचा उत्सव आणि या उत्सवात ऐकलेलं एखादं वाक्य तरी त्यांना अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ पुरुषार्थी लोकांचं काम आहे. येतो माझ्या मूळच्या मुद्द्याकडं. परमार्थ पुरुषार्थी लोकांचं काम आहे. आपला ग्रामीण शब्द वापरतो, परमार्थ हा आशक्त लोकांचा नाही. हो, एरवीच्या क्षेत्रात यश संपादन करायला जेवढी शक्ती लागते त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त शक्ती ही परमार्थिकाला असावी लागते. हो, कशासाठी असावी लागते ते बोलून जातो. आपला ग्रामीण शब्द आहे नंदू महाराज, परमार्थात निभळट लोक टिकत नाहीत. हो,
येतात पण टिकत नाहीत, नाही का? यायला काय कुणी सुद्धा येतंय किंवा नाही का, नाही? हो. परमार्थात लोक येतात पण टिकत नाहीत. का टिकत नाहीत? नियभळटाचं कामच नाही इथं. हो, हा पुरुषार्थी लोकांचा आहे, हा शक्तिवान लोकांचा क्षेत्र आहे. म्हणून ऐका, तुकाराम महाराज, मी माझ्या जीवनात कोणता पुरुषार्थ केला ते सांगतायत. आम्ही काय केलं? मी माझ्या जीवनात असा पुरुषार्थ प्राप्त केला की सगळ्यांना हवा हवासा वाटणारा संसार. कोण संसारात नाही मायबाप? मी क्षमा मागतो महाराजी. ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ, संन्याशी 4 आश्रम आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात सगळे जर आश्रम असले ना 4 तरी सुद्धा प्रत्येक जण संसारी आहे. जोपर्यंत इंद्रियांची भूक भागवायची इच्छा आहे तोपर्यंत संन्याशी असला तरी संसारी आहे. हो, तोवरी आघवे संसारिक, तुका म्हणे नाही निरसला देह. तोवरी आघवे संसारिक. तुकाराम महाराजांचा पुरुषार्थ कोणता? रामेश्वर भट्ट तुकोबरायांचा पुरुषार्थ सांगतायत. नाम घेता का पेय, तुकाराम तुकाराम. पुरुषार्थ शब्दासाठी प्रमाण आलंय ना. जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराजांचा पुरुषार्थ कोणता? सोडीला संसार. माया तयावरी फाल. हा तुकोबरायांचा पुरुषार्थ आहे. दे माझ्याकडे लक्ष. ही परमार्थाची पहिली पायरी आहे बरं. हो, पुरुषार्थानंतर परमार्थामध्ये आणखी एक दुसरी पायरी येते. त्या पायरीचं नाव आहे प्रयत्न. आपल्या मराठीमध्ये म्हणे की बाप्पा कोणती? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता
तेल काय गळत नाही, प्रयत्न करत बसू नका. आपलं प्रयत्नाचं माहिम्य पटवून देण्याकरिता ती म्हण आली नाही का. होतच नाही तसं, पण प्रयत्नाचं महत्त्व पटवून देण्याकरिता म्हणे. ऐका, माझ्याकडं लोणंदच्या एका सद्गृहस्थानं, कोरेगावचे लेखक आहेत, सर आहेत, सचिन गोसावी यांनी एक पुस्तक भेट दिलं. पुस्तकाचं नाव आहे आरंभ आहे प्रचंड. आणि त्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, प्रयत्न करणाऱ्या, ऐका, प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाला यश मिळेलच याची खात्री नाही. आत्ताशी स्वल्पविराम दिलाय, पुढचं ऐका. हा सिद्धांत नाही, मी सांगत नाही. प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाला यश मिळेलच याची खात्री नाही, पण यश मिळालेल्या प्रत्येक माणसानं प्रयत्न केलेला आहे हे विसरता कामा नये. यश मिळवलेल्या प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये प्रयत्न करावाच लागलेला आहे. म्हणून सार्थक, गौरव, ओंकार आणि माझ्या सगळ्याच जाधववाडीच्या ह्या सगळ्या माझ्या बालगोपाळांना कितीच आहेत का ती सगळी, त्यामुळेच ती एवढी चांगली नाटल्यात नाही का नाही. इतकी देखणी दिसतात की जणू का कुठल्या तरी गुरुकुलातूनच आलेत नाही का नाही. माझा सुरुवातीला संभ्रम झाला होता नाही का, पण नंतर जरा पावलीनं ओळखलं मी नाही का नाही. ऐका, दुसरं एक या निमित्तानं वाक्य सांगतो. इथं बसलेल्या ज्या मुक्ताबाई आहेत, युवती आहेत, दिदी आहेत, इथं बसलेले काही तरुण आहेत, त्यांनाही कळावं आणि त्यांना वाटावं की कीर्तनात सुद्धा अभ्यासाचं काय ऐकायला मिळतं. नाही तर तरुणांच्या डोक्यातून कीर्तन आणि अभ्यासाचं परिवर्तनशील हे निघून गेलेलं आहे. कारण कीर्तन परंपरेने चालत आले, तसं आपण सांगत बसलोय. या मुलांना कीर्तनात काय प्रेरणादायी ऐकायला मिळतंय असा विश्वास बसण्याची गरज आहे. मोटिवेशनल स्पीच, विठ्ठल विठ्ठल. या निमित्तानं मला दुसरं वाक्य आपल्यासमोर मांडायचं आणि पुढं जायचं आहे. सज्जन हो, प्रयत्न करणाऱ्यांच्या हातून, ऐका, प्रयत्न करणाऱ्यांच्या हातून जेवढं सुटतं तेवढंच वाट पाहणाऱ्याला मिळतं. तेवढंच वाट पाहणाऱ्याला मिळतं. म्हणून प्रयत्न नितांत केलाच पाहिजे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये प्रयत्नाची कितीतरी उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 12 वेद्यात कितीतरी उदाहरणं. माऊली काय म्हटले आहे का, माणसानं जर अभ्यास केला म्हणजे प्रयत्न केला तर माणूस विष सुद्धा पचवू शकतो. व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, विषकी हारी पडे समुद्री पाय वाट जोडे,
एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केली. अभ्यासानं विष पचवता येतं. ऐका ऐका, अभ्यासानं समुद्र पोहून जाता येतो. हो, उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. हो, दुसरं कशाला उदाहरण? सावरकर समुद्र पोहून गेले. पुढचं ऐका, अभ्यासानं आकाशातून प्रवास करता येतो. चांगदेव महाराज कसे आले होते? चांगदेव महाराज वाघावर बसून आले, पण चांगदेव महाराजांना भेटण्याकरिता माऊली कशी गेली? आकाशातून गेली. अभ्यास आहे हा सुद्धा. आता ऐका, हे सगळं प्रयत्नानं साध्य आहे. मला या 5 मुद्द्यावर कीर्तन संपवायचं नाही म्हणून पुढे जातो. पहिली पायरी पुरुषार्थ, दुसरी पायरी आहे प्रयत्न, आणि तिसरी पायरी आहे तिचं नाव प्रतीक्षा. हा, एकदम बरोबर. कोण बोलू? किती अचूक शब्द वापरला नाही का? बऱ्याच वेळेला कीर्तनातला श्रोता हा वक्त्याची वाट लावतो, पण तुम्ही मला वाट दाखवत आहात नाही का? हो. आणि महाराज, जेवढा श्रोता चांगला तेवढं वक्ता चिंतन चांगलं मांडणार. चांगलं चिंतन होणं वक्त्याच्या हातात नाही बापू, ते कोणाच्या हातात आहे? श्रोत्याच्या हातात आहे. म्हणून ऐका, एक ओळखीची वारकरी मला भेटले. ओळखीची वारकरी मला भेटल्यानंतर मी म्हटलं, ऐकायला याचं कमी झालंय काही? हो म्हटले, आता ऐकायला याचं पूर्ण कमी झालंय. मग म्हटले, मग अलीकडची कीर्तनं अजिबात ऐकत नाही. ऐका बरं, अलीकडची कीर्तनं ऐकतच नाही. मी म्हटलं का? तेव्हा ते काय म्हटले ऐका, ज्या कानानं मामासाहेब दांडेकरांची, ज्या कानानं धोंडा महाराज देगलूरकरांची, ज्या कानानं शंकर महाराज खंदारकरांची कीर्तनं ऐकली, आत्ताची कीर्तनं ऐकण्यापेक्षा बहिरा असलेलंच चांगलं. या काय, बहिरा असलेलंच चांगलं. याने मी काय बोलत होतो? प्रतीक्षा. परमार्थामध्ये वाट बघावी लागते. हो, मी शब्द मागं घेतो, परमार्थामध्येच नाही तर हनुमानजी फक्त परमार्थातच नाही तर संसारातला असू द्या, उद्योगातला असू द्या, नोकरीतला असू द्या, नाहीतर MPSCच्या अभ्यासाचा असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, वाट तर पाहावीच लागणार आहे. आपला ग्रामीण म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी, परमार्थात चालत नाही. संध्याकाळी तुपाची वाटी संपवली आणि सकाळी तासभर आरशात बघतो. या घरातली म्हणली हे आरशात कधीच बघत नव्हतं, आज एवढं आरशात बघून काय बारकाव्या नटून थटून बघतोय? तर ते म्हटलं, रात्री जरा तूप घेतलंय ना म्हणून रूप आलंय का बघतोय. अरे एका रात्रीचा हा विषय नाही का, त्यासाठी अनेक वर्ष घालवावी लागतात. नाही का, परमार्थात वाट बघावी लागते. तुकाराम महाराज म्हटले तो त्या अभंगामध्ये, काकड्यात सुद्धा म्हटले, मी देवाची वाट पाहतोय आणि तशी पाहत नाही, निढळी ठेवून हात.
आज मला ना पंढरपूरचा आनंद जाधववाडीतच मिळायला लागलाय बघा. नाही आज जाधववाडीतच आपली मागी वारी भरली नाही का. हे प्रमाण म्हणजे देवाच्या दर्शनाकरिता वाट बघावी लागते याचं दर्शन आहे. द्यावे धोनिया ताट पाहे प्रसादाची वाट, द्यावे धोनिया ताट. शेष घेऊनी जाईन तुमचे झालिया दर्शन. वाट पाहावी लागते, प्रतीक्षा. कितवी पायरी ही? तिसरी. चौथी पायरी परमार्थातली, त्या पायरीचं नाव आहे प्रार्थना. जे तुम्हाला कशानंच मिळत नाही ते प्रार्थनेने मिळाल्याशिवाय राहत नाही. प्रार्थनेने मिळतच. म्हणून रॉबिन शर्मांचं एक पुस्तक आहे बरं का, सबकॉन्शियस माइंड म्हणून. फार छान पुस्तक आहे. प्रत्येक तरुणानं वाचावं असं पुस्तक आहे. जो मुलगा आणि जी मुलगी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंथरूण सोडताना भगवंताची प्रार्थना करते आणि झोपताना जो मुलगा तीच प्रार्थना करतो त्याचा चित्तावर तो संस्कार झाल्याशिवाय राहत नाही. ऐका 3 वाक्य बोलतो ना अभंगात प्रवेश करतो. मोबाईल जरा मोठा वाजला असता तर बरं तरी झालं असतं नाही का. कारण काय माहिती आहे का, मी मोबाईल जप्त करतो पण मोठा मोबाईल वाजला तर जप्त करतो. चिल्लर काय मी जप्त करत असं झाले. जर अँड्रॉइड वाजला असता तर आज माझी एकादशी सफल तरी झाली असती. कुठं आला विषय आपला? माऊली काय कुठं आला विषय आपला? प्रार्थना. ऐका, दरवाजा वाजवा, कधी ना कधीतरी उघडेल. हा, दरवाजा वाजवा, कधी ना कधीतरी उघडेल. माझं हे वाक्य आहे ना, मी लौकिक दृष्टीने वापरतो. मला त्या क्षेत्राशी वैयक्तिक काही कर्तव्य नाही. पण एखादा राजकारणातला कार्यकर्ता नेत्याच्या बंगल्यावर जाऊन नुसता 5 वर्ष बसला आणि रोज त्या नेत्याला दिसला तरी तिकीट मिळतं. दरवाजा वाजवा म्हणजे कधीतरी उघडल. प्रार्थना सांगतो बरं का. नाही तिकडं नेऊ नका, मला काही ठाऊक नाही कोण उभं राहिले ते अजिबात नाही. अजिबात माहीत नाही मला, काहीच माहीत नाही मला. ते मिळतं. अगदी बोलायचं म्हटलं तर एखाद्या क्षेत्रात टिकून राहिलं ना तरी ते क्षेत्र फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. उशीर लागतो पण फलद्रूप होतं. वाजवा म्हणजे दरवाजा उघडेल आणि मागा म्हणजे मिळेल. मागा, प्रार्थना करा. आणि अशी प्रार्थना प्रदीर्घ काळ केली की एक ना एक दिवस तरी ज्याची आपण प्रार्थना करतो त्याला दया आल्याशिवाय राहत नाही. हो, लग्न जर झालं तर शेवटी आपले गावाकडले संसार आहे तो. आणि गावाकडले संसार असल्यामुळं सगळंच बायकोला मनासारखं मिळत नाही. म्हणजे जुन्या काळातलं सांगतोय, आत्ताचं नाही. सगळेच मनासारखं मिळत नाही. ती पत्नी प्रत्येक सणाला सकाळ संध्याकाळ ते गाणं गायल्याशिवाय राहत नाही. सारखं प्रत्येक सणाला. होय हो, आले की उसाचं बिल. देवाच्या कृपेनं ह्या वर्षी दर सुद्धा चांगला दिलाय. बघा क्या हो, लग्नाला 20 वर्ष झाली पण तुम्ही फुटका मनी सुद्धा पटलं ह्यांना. बघा नाही
पटल्याशिवाय हसले का नाही का? 20 वर्ष झाली पण फुटका मनी सुद्धा तुमच्या संसारात केला नाही. जर एखादी जास्त तापट असेल तर म्हणते राग झाली तुमच्या संसाराची, पण मला फुटका मनी सुद्धा केला नाही. काय काय करावं लागतं या संसाराकरिता? हाडाची, रक्ताचं, रात्रीचा सगळं पाठच आहे. मला का उभं केलंय मग? नाही का काही गरजच नाही नाही तुम्हाला उभं करायची नाही का? नाही कोणी सुद्धा कीर्तन करू शकत तुमच्यात नाही का? नाही मग मागून सुद्धा न मिळालं तर ती मागितल्यानंतर मिळतं आणि ते मिळालं की त्याला शब्द येतो प्राप्ती. मी पुन्हा एकदा उजळणी करतो या शब्दांची, अभंगात प्रवेश करतो. पुरुषार्थ, प्रयत्न, प्रतीक्षा, प्रार्थना आणि प्राप्ती, हे प्रत्येक शब्दाची सुरुवात पवरणी बघा. कधीतरी जीवनामध्ये आपण जे मागतो त्याची प्राप्ती होतच असते. तुकाराम महाराजांना या जीवनात देवाच्या दर्शनाशिवाय काहीच नकोय. एक वाक्य बोलतो ना, अभंगात प्रवेश करतो. ज्याला देव सोडून सगळं हवंय त्याला संसारी म्हणा, आणि ज्याला देवाशिवाय दुसरं काहीच नकोय त्यांना संत म्हणा. दुसरं काहीच नकोय. माऊली त्यांच्या अभंगामध्ये एकाच चरणात बोलतायत, देवा मी तुझी शपथ घेतो, मला तुझ्याशिवाय दुसरं काही नकोय. हे प्रभू, हे विठ्ठलेशा, हे पंढरीनाथा, हे जगन्नाथा, मला तुझ्याशिवाय दुसरं काय आवडत नाही. आणि एकदा त्या प्रभूची प्राप्ती झाली की त्या प्राप्तीचा अनुभव त्या साधकाच्या मुखात आल्याशिवाय राहत नाही. हो, ऐका, पामराला परमार्थाचा अनुभव येत नाही. संसारिकाला आला तर तो कळत नाही. हो, साधकाला अनुभव येतो पण तो सांगता येत नाही. आणि संतांना अनुभव येतो, कळतो, टिकतो आणि तो जगाला सांगता सुद्धा येतो. हो,
बऱ्याच जणांना अनुभव व्यक्त करण्याकरिता 3 गोष्टी लागतात. 1 शब्द, 2 मुखात जीभ, आणि 3 व्यक्त होण्याकरिता धैर्य. हो, या 3 गोष्टी नसतील तर माणूस आपलं हृदगत मनोगत व्यक्त करू शकत नाही. एका ठिकाणी आम्ही सप्ताहातील कीर्तनाला गेलतो. श्राद्धाच्या नाही बरं, सप्ताहातील कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं नेहमीप्रमाणे. पंक्तीला बसायच्या अगोदर उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारा माणूस पुढं आला. पण तो माणूस पुढं आला की जो माईकवर कधी आलेलाच नव्हता. हो, ती सुद्धा वेगळी गोष्ट आहे बरं. इथे एकनाथजी बसले, तुम्ही बसलाय सगळी नाही. कीर्तन संपल्यानंतर कमी वेळात बोलावं लागतं आणि सगळं सार सांगावं लागतं, तर तो सूत्रसंचालक आवडतो. रटाळ सूत्रसंचालक आवडत नाही. कमी वेळात सांगावं लागतं. हे अवघड आहे सगळं. जो नेहमी बोलत होता तो सासरवडीला गेलता. दुसरीकडे कुठं जायचं आता नाही का, तो सासरवडीला गेला नेमका. आणि त्याच्या जाग्यावर गावकऱ्यांनी सांगितले, आजचे दिवस तू दिले ढकलून. नाही का, ढकलून देणारा काय त्रास आहे मायबाप नाही का. आणि त्यानं बोलायला सुरुवात केली. आज आपल्या सप्ताहात नाही बरं का, आज आपल्या सप्त्यात सगळ्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ज्यांनं कीर्तन केलं ते हबप्प, हभप नाही हबप्प, सुरेश महाराज सूळ यांना अतिशय उत्कृष्ट कीर्तन केलं. त्या कीर्तनाबद्दल, कधी कीर्तन म्हणायचा कधी कीर्तन म्हणायचा, जसं येईल तसं म्हणायचं. त्या कीर्तनाबद्दल आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सूळ महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. म्हणजे मी एवढा भाग्यवान आहे, नंतरची श्रद्धांजली माझ्या वाट्याला आली नाही तरी चालतंय. आता नाही का, नाही जिवंतपणी श्रद्धांजली नाही का. आता सूळ महाराजांचं अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो, कौतुक करतो. कौतुक राहिलं बाजूला, जिवंतपणी श्रद्धांजली आली नाही. का घडलं हे? योग्य प्रसंगाला योग्य शब्द सुचावा लागतो, आणि शब्द सुचला तरी अंगात धैर्य असावं लागतं. हो, नवीन कीर्तनकार असला ना तर बघा तुम्ही, कधी सुद्धा नवीन कीर्तनकाराचं चिंतन कमी आणि विठ्ठल विठ्ठल भजन जास्त असतं. कशामुळं? विठ्ठल विठ्ठल भजनावर प्रेम म्हणून नाही, आठवत नाही म्हणून. हो, मी का बोलायला लागलोय? पुरुषार्थ, प्रयत्न, प्रतीक्षा, प्रार्थना, प्राप्ती. तुकाराम महाराजांना अखंड देवाचा धावा केल्यामुळं त्या प्रभूच्या दर्शनाची अनुभूती आली. आणि ती अनुभूती तुकाराम महाराजांना बरोबर 8:30 वाजता व्यक्त केली अभंगाच्या पहिल्या चरणात. आता कोटे दावे मना,
चरण देखिलिया. काय झालं? प्रभू, हे पंढरीनाथा, हे विठ्ठलेशा, तुझे चरण पाहिले, तुझे पाय पाहिले आणि माझं धावाधाव करणारं मन शांत झालं. हो, परमार्थामध्ये माणूस शांत झाला पाहिजे. हो, समाधानी झाला पाहिजे, तृप्त झाला पाहिजे. परमार्थात पडल्यानंतर सुद्धा आणि परमार्थाची 20 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर पारमार्थिक माणसं वकवक करत असतील तर त्याची वकवक परमार्थाला शोभत नाही. पारमार्थिक माणूस शांत झाला पाहिजे, तृप्त झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे. ऐका, मी कौतुक करत नाही, परंतु वास्तवता सांगतोय. काही वर्षापूर्वी सुरू झालेला संप्रदाय, त्याचं नाव इस्कॉन, हरे कृष्णवाली, ती माणसं दररोज सकाळच्या 32 अक्षरी मंत्राच्या 16 माळा जपल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. ज्या माणसांची जी साधना आहे त्याचं कौतुक करायला पण शिकलं पाहिजे. मी या विचाराचा आहे, जे चांगलं असल, दुसऱ्याचं असलं तरी त्याचा आदर करता आला पाहिजे. आपल्याचा अभिमान असावा पण दुसऱ्याचा आदर करता आला पाहिजे. हो, आणि तो 16 माळांचा जप बापू महाराज पूर्ण करायला कमीत कमी त्यांना 1.5 तास लागतो. 1.5 तास. त्याशिवाय ती पाण्याचा घोट घेत नाहीत. रोजची व्यवस्थित पूजा, रोज देवघरामध्ये फुलं, धूप, दीप, समर्पण, घरात बनवलेला प्रत्येक पदार्थ देवघरात गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा, 2-3 वर्षानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान वेगळं दिसतं. का दिसतं हो? त्याच लोकांच्या चेहऱ्यावर तेज का? त्याच लोकांच्या चेहऱ्यावर समाधान का? त्याचं कारण आहे ती साधनेतून, नामस्मरणातून आलेली शांती आहे. इंद्रियांचे समाधान नाही धावा घेत विशिष्ट वयानंतर प्रत्येक क्षेत्रातील लोकाला तृप्ती अनुभवता आली पाहिजे. आणि मग त्याला तृप्ती अनुभवता आली नाही तर अडचण काय होते तेवढी एका वाक्यात सांगतून पुढे जातो. आणि महाराज, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना विशिष्ट वयानंतर थांबता आलं पाहिजे. मी टीका करत नाही, माझा तो स्वभावही नाही आणि माझं ते क्षेत्रही नाही. फक्त मला प्रांजळपणानं सांगायचंय, कुठल्याही क्षेत्रात विशिष्ट वय झालं की त्याला थांबता आलं पाहिजे, त्याला तृप्त राहता आलं पाहिजे. राम प्रभू राजगादीवर बसायला तयार आहेत, पण दशरथांत सोडली पाहिजे ना. या वाक्यात सगळं ओळखून घेता, बाकीचं नाही का. बरंच दशरथ आहेत की त्यांच्या करगुट्याच्या चाव्या शिसकून घ्यायची वेळ आली आहे.
मग ते संसाराच्या क्षेत्रात सुद्धा आहेत आणि परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा आहेत. नाही समाधान नाही. अवघं आयुष्य साधनेत गेलं, अवघं आयुष्य बोलण्यात गेलं, पण तरी सुद्धा समाधान नाही. कधीतरी आपल्या शिष्याला व्यासपीठावर बसवावं असं कधी वाटतच नाही, कधीच वाटत नाही. इंद्रियांचे समाधान नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. कदाचित मायेचं क्षेत्र सुद्धा माणसाला फिरून पूर्ण करता येईल. ऐका, परंतु मीडियाचं क्षेत्र पूर्ण होणार नाही. हो, मीडियाचं क्षेत्रच पूर्ण होत नाही. हो, 80 वर्षाची म्हातारी माणसं सुद्धा रील्स बघता बघता 3 तास घालवतात. हो, 3 तास. त्यांना जर म्हटलं ना हरिपाठ, अहो लय वेळ लागतो हरिपाठाला. रील्स बघायला 3 तास गेलेले कळत नाही. मीडियाचं क्षेत्र संपत नाही. ऐका, काही दिवसानंतर हे असं होणार आहे असं मला जाणवतंय. घडत असलं तर ठाऊक नाही, पण मला अजून निदर्शनास आलं नाही. नंदू महाराज असं होणार आहे. एकनाथ महाराज काय होणार? जसं आत्ता त्वचा रोग स्पेशालिस्ट, डोळ्याचा स्पेशालिस्ट, कानाचा स्पेशालिस्ट, डेंटल दाताचा स्पेशालिस्ट, हृदयाचा स्पेशालिस्ट, तसं अजून 4 वर्षानंतर आपल्या फलटण, बारामती, सातारा, पुणे, लोणंद या शहरांमधून व्हॉट्सअप सोडवण्याचा स्पेशालिस्ट. हो, गांभीर्याने घ्या बरं. हे फेसबुक कसं सोडवायचं त्याचा स्पेशालिस्ट, इंस्टाग्राम स्पेशालिस्ट तर वाडीत होतील. यूट्यूब मधून कसं बाहेर पडायचं त्याचं ट्रेनिंग द्यावं लागणार आहे, त्याची कोर्स निघणार आहे. माईचं क्षेत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. एक छोटंसं उदाहरण देतो, सेवेला विराम देतो. हो मौली बाळा, काय नाव तुझं? हां, शौर्य. किती गोड लेकरू बघा ना. शौर्य, शौर्यच्या शेजारचा हां अथर्व. ही तर कोणतरी मोठ्याने आबा म्हणते बघा. माझं कोणीतरी म्हणताय मागं, चाल जोरात म्हणते बघा पाठीमागं. कोण आहे? माझं इकडे लक्ष असताना सहज त्याचा स्वर, चालीचा स्वर मी कानावर ऐकत होतो. अथर्व, शौर्य, ओंकार. पांडुरंग आहे की सगळ्यांसाठीच पांडुरंग येते नाही का? चैतन्याची शोभा शोभत असे. उपरनं कुठून आणलं एवढं धरून नाही का? उपरण्याचा कुठून शोध लावला आहे नाही का? वडणी वय. वा वा वा. नाही काय हुशार आहे बघा. नाही का? नाही ना, कुठल्या महाराजांनी दिली उपरनं वडणी बांधली, पण तो बाबाच नाही. त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला समाधान वाटते बघा. कुठं आला विषय आपला? मायेचं क्षेत्र. एक पाळण्यातलं लहान बाळ रडायला लागलं. एवढं दृष्टांत आहे का? म्हणजे संपलं कीर्तन. खूप रडायला लागलं, टाहू फोडायला लागलं. बरं, त्या बाळांचं असं आहे ना, ती कशामुळं रडल याचा अंदाज कोणालाच येत नाही. खरं सांगतो, कशामुळे रडल अंदाजच येत नाही. खूप रडायला लागलं. घरासमोरून एक श्रीमंत घरातील स्त्री चालली होती. 5,000ची पैठणी साडी अंगावर होती. मला तर दृष्टांतात सांगा काय कमीपणा आहे. 5,000ची साडी होती आणि जवळजवळ
10 तोळं सोनं अंगावर होतं. 1.5 लाख तोळा झालाय. हं? म्हणजे कीर्तनात सुद्धा कमी होऊ द्यायचं नाही वय. कीर्तनात सुद्धा 30,000 कमी असलेलं चालत नाहीत महाराजांना बघा. नाही मी प्रेमाने म्हटलं बरं का. नाही त्यांनी बरोबर सांगितलं नाही का. चालू घडामोडीतले महाराज आहेत आमचे नाही का. एकदम अचूक सांगितलं बाप्पा महाराजांनी. 1.80 नाही का. मला वाटलं 1.5 लाखापर्यंतच आहे कोणास ठाऊक नाही का. बरं आहे का. 10 तोळं सोनं अंगावर आणि ते पार्लरमधली सगळी प्रक्रिया पूर्ण करून ती स्त्री घरी चालली. ते आयब्रो वगैरे काय म्हणतात ना, काय तर काही ठाऊक नाही आपल्याला. हां बरोबर आहे नाही का. म्हणजे हाय ज्यावर ती शब्द ऐकल्यानंतर यांच्याकडून प्रतिक्रिया आली त्यावर ती बरोबर आहे आपलं म्हणायचं नाही. पार्लरमधली सगळी प्रक्रिया करून ती पूर्ण झालेली ती माऊली घराकडे निघाली होती आणि तिच्या कानावर पाळण्यातल्या रडणाऱ्या बाळाचा आवाज आला. घराशेजारचीच होती. घरात गेली आणि तिनं बाळाला उचललं. जसं उचललं कडेवर घेतलं, वर उचललं, फेकलं, हाक मारली. सोन्या म्हटलं, लाल्या म्हटलं, कृष्णा म्हटलं, कन्हैया म्हटलं, पण बाळ काय रडायचं थांबलं. बाळ जोरात रडायला लागलं, अजून जोरात रडायला लागलं. तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज त्या बाळाच्या सख्या आईच्या कानावर गेला. ती घरामागं भांडी घासत होती. पुढं नळ काढला नव्हता मालकानी. घराच्या पुढं खरं तर नळ काढायला पाहिजे होता, पण घरामागं होता नाही का, नाहीत नाही. तिकडं भांडी घासत बसली होती. बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर गेला. तसं ती माऊली तशीच भांडी ठेवली, पदराला हात पुसला, पदर कमरेला खावला, पटकन आली आणि रडणाऱ्या बाळाला त्या श्रीमंत स्त्रीच्या हातातनं घेतलं आणि फक्त कडेवर एका सेकंदात बसवलं. जसं बसवलं तसं बाळ रडायचं थांबलं आणि कीर्तन सुद्धा नाही. अजून 5 मिनिटं दम काढा जरा नाही का. बाळ रडायचं थांबलं. ती श्रीमंत होती ना, ती म्हटली, आपला शब्द वापरू का, काय गली करू बनेल या. काय शब्द आपला, कायली करू बनेल. एवढं प्रेमानं उचललं, हाक मारली, गालगुचं घेतलं, छातीला कवटाळलं, तरी सुद्धा रडायचं राहिलं नाही. पण तो आली, नुसतं उचललं तरी सुद्धा बाळ रडायचं थांबलं. त्या आईनं उत्तर दिलं. ते मार्मिक आहे ते उत्तर ऐका. आई म्हटली, बाळ श्रीमंत बाईसाठी रडत नव्हतं, तर वात्सल्य सिंधू आईसाठी रडत होतं. बाळाला श्रीमंत बाई नको होती, पण कोण हवी होती, प्रेममूर्ती आई हवी होती. तसं ऐका, आपलं मनरूपी बाळ मायारूपी बाईनं उचललं तर शांत होत नाही, पण पंढरीश परमात्मा रूपी आईनं उचललं की शांत झाल्याशिवाय राहत नाही. तुझे चरण देखिलिया आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया. एकदा का त्या प्रभूचं दर्शन झालं की त्या साधकाला मिळालेला आनंद, साधकाच्या जीवनावर झालेला परिणाम काय, परिणाम अभंगाच्या दुसऱ्या शब्दात.
झाला आनंदू, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंदू. 9ला 5 मिनिट कमी आहेत आणि दुसऱ्या चरणाला मी स्पर्श केलेला आहे आणि एक चरण धावतं सोडवून आलेलो आहे आणि अजून 3 चरण अथर्व बाकी आहेत. मग एका चरणाला जर 1.5 तास तर 3 चरणाला किती तास? पण एवढा वेळ मी काय घेणार नाही, फक्त 5 मिनिट. कधी कधी पाहणाऱ्याचा पाहिलेल्यावर परिणाम होतो, हो, आणि कधी कधी पाहिलेल्याचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. एवढे 2च मुद्दे मला पटवायचे, 2 मिनिटातून थांबायचे. पाहणाऱ्याचा पाहिलेल्यावर परिणाम. म्हणून आपल्या इथं ना अगदी गोंडस बाळ असलं ना पाळण्यातलं, तर त्याला स्नान घातल्यानंतर, टाळू भरल्यानंतर, टकूचं बांधल्यानंतर, आता राहिले की नाही टकूचं कोणाच ठोक नाही आहे ना जी, टकूचं बांधलं ना की त्या बाळाला काजळ लावतात. काजळ लावल्याशिवाय ठेवत नाहीत. का बरं? त्याला दृष्ट लागल्याशिवाय राहत नाही. हो, पाहणाऱ्याचा पाहिलेल्यावर परिणाम दृष्ट म्हणजे, आणि पाहिलेल्याचा पाहणाऱ्यावर परिणाम म्हणजे काय? मी एक विद्या शिकून आलो या अप्पा, तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं खरोखर एक विद्या शिकून आलोय, सरक महाराज. आणि ती विद्या अशी आहे की मला तुमच्या मनात काय चाललंय हे मला चालू कीर्तनात कळतं. पण मी चालू नाही बरं का पवार महाराज, तुमच्या मनात काय चाललंय हे मला चालू कीर्तनात कळून जातं. ओंकार सगळ्यांच्या मनातलं मला सांगता येईल, पण वेळेअभावी सांगत नाही. पण विनेकरांच्या मनात काय चाललंय सांगू का? नाही, खरं खरं सांगा. तुम्ही जर मला परवानगी दिली तर मी सांगितल्याशिवाय राहणार नाही, आणि जर तुम्ही परवानगी नाही दिली तर मी सांगणार नाही. खरं बोला. काहीच नाही. ऐकू आलं का माझं? आलं आहे म्हणजे अवसानात आहे माझं काहीतरी नाही. विठ्ठल माझ्या वडिलांसम असणारे माझ्या विनेकरांच्या मनात काय चाललंय 1 मिनिटात सांगून जातो, वेळ नाही घेत आता. विनेकरांच्या मनात असं चालू आहे की जाधववाडीत माघवारीच्या निमित्तानं जया एकादशीच्या दिनी चालू असलेल्या कीर्तनाच्या उत्सवाचा आनंद घेत असताना कीर्तनाचा विना आज माझ्या गळ्यात आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. नाही, हे चालू आहे का नाही? हां, नाही म्हणून दाखवा बरं, नाही का? ते नाही म्हणू शकतच नाही. आणि त्यांच्या मनात असं चालू आहे की हा कीर्तनाचा विना माझ्या पुण्याईनं जर माझ्या गळ्यात आला असेल तर आता हा कीर्तनाचा विना उद्या सकाळचं काल्याचं कीर्तन होईपर्यंत मी कुणाला देणार नाही. नियम चुकला वाटतं माझा, नाही का? पाहिलेल्याचा पाहणाऱ्यावर परिणाम. मला मनातलं ओळखता येतं एवढंच सांगितलं मी तुम्हाला. एखादा लग्नातला तो सनई वादक, तुतारी वादक, जर त्याची तुतारी आहे अशी जाग्यावर वाजवायची थांबवायची असेल तर माझ्याकडे आयडिया आहेत, युक्ती आहे. विद्या शिकून आलो म्हणतोय काय तुम्हाला? बरं, कसं आहे, सगळ्याच युक्ती एका कीर्तनात सांगून जमणार नाही. पुन्हा मला तुम्ही बोलवायचं नाही म्हणून सगळं सांगत नाही का? एक 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 सांगतो नाही. आज एकच सांगतो, पुढच्या कीर्तनात कधीतरी नंतर दुसरी आयडिया सांगेल, नाही युक्ती सांगेल. युक्ती आहे का? पुढच्याची तुतारी, आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पिप्पानी,
त्याच्याजवळ न जाता, त्याला न बोलता वाजवायची थांबवायची असेल तर एक युक्ती करायची. गाभुळलेली चिंच हातात घ्यायची. गाभुळलेली, एकदम हिरवी सुद्धा नाही पाहिजे आणि पूर्ण लाल सुद्धा नाही पाहिजे, अशी गाभुळलेली. सहज जरी तिचा देठ ओढला ना तरी सहज देठ बाहेर पडला पाहिजे, सहज तिचं फलकट बाजूला पडलं पाहिजे. आणि अशी हिरवीगार किंचिशी लाल लाल होत असलेली. कसं तोंडाला पाणी सुटले बघा की राव, नाही का? नुसतं वर्णन केलं तर तोंडाला पाणी सुटलं, पिपाणी का बंद होणार नाही, नाही. पाहिलेल्याचा पाहणाऱ्यावर परिणाम. देवाचं चरण पाहिले, देवाचं रूप पाहिलं आणि पाहणाऱ्या वृत्तीवर परिणाम झाला. अवघा झाला आनंदो, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राणा पुलागे माये. अशी अनुभूती कुणाला आली? ज्ञानेश्वर इतर अलीकडच्या तरुणांना कसं तरुण, हाच मोठा प्रश्न आहे. हो, फार मोठा प्रश्न आहे. अलीकडचे बरेचसे तरुण संध्याकाळचं धरून घरी आणायला लागतात. काय धरून घरी आणावं लागतात, ती एकटी येतच नाहीत. पण अशा कालावधीत सुद्धा काही गावातील मुलं इथं सेवेला बसलीत, ही भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या प्रिय जाधववाडीच्या सगळ्या ग्रामस्थांना अतिशय कळकळीनं आणि नम्रतेनं, विनयानं या सेवेकरिता माझे प्रेमास्पद हनुमंतजी खूप दिवसापासून आग्रह करत होते. पण माझं काय भाग्य उजेडाला आलेलं नव्हतं, उजळलं नव्हतं. ते आज तुमच्यामुळं मला इथं उपस्थित राहता आलं. किती वर्ष? 4 वर्ष नाही. पण आज मला असं वाटतंय की मी उशीर केला यायला, नाही का? एवढे तुम्ही सगळे भाग्यवान, सज्जन, साधक आहात, सात्विक आहात. माझी माघ वारीच्या एकादशी दिनी, या पवित्र दिनी तुम्हा ग्रामस्थांना विनंती आहे की तुळशीची माळ धारण केल्याशिवाय परमार्थास सुरुवात होत नाही. तुळशीची माळ धारण करा, आवर्जून करा. त्याचं कारण सांगतो. देवाला सुद्धा तुळशीची माळा धारण केलेला साधक आवडतो. आवडतो. तुकाराम महाराज म्हटले होते आहेच की, पण तुकोबाराय दुसऱ्या का अभंगात म्हटलेत, मला द्यायचं असेल तर दुसरं काय देऊ नका, पण तुळशीची माळ धारण करणं एवढं एकच दान मला द्या. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. दुसरं मला काही देऊ नका, पण गळ्यात तुळशीची माळ धारण केल्याशिवाय राहू नका. हा खरं तर फार विस्ताराचा आणि अतिशय मुद्देसूद विषय आहे, परंतु मी वेळेअभावी जास्त विस्तारानं मांडत नाही. मी विनंती करतो की प्रत्येकानं तुळशी माळा धारण करा. तुळशी माळ धारण केल्याशिवाय माणसाला मानवत्व प्राप्त होत नाही, प्राप्त होत नाही. आत्ता आपण संस्कारी मानव नाही, मानव म्हणू नये, पण तुळशी माळ धारण केल्यानंतर आपल्यामध्ये संस्काराचं दर्शन घडतं. हो, म्हणून ऐका, तुळशी माळ आपल्याला प्रत्येक पापापासून वाचवते. हो, तुळशीची माळ आपलं प्रत्येक प्रसंगाला संरक्षण करते. किती मुद्दे सांगू. तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये, त्यानं दररोज सकाळी आपल्या स्नानगृहात बादलीतलं पाणी अंगावर घेताना ते पाणी राहत नाही, ते गंगाजल होतं. हो, गंगाजल होतं. माळेमध्ये 108 मणी आहेत आणि 108 मण्यांची माळ आपल्या गळ्यात असेल तर त्या तुळशीच्या माळेला स्पर्श करून अंगावर वाहिलेलं पाणी, ओरघळलेलं पाणी हे 108 तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त करून देतं.
आणखी दुसरी गोष्ट बोलतो. एखादा गळ्यात माळ नसलेला पोरगा कॉलेजला फलटणला निघाला आणि कॉलेजच्या त्या प्रवासात त्या एसटीमध्ये जर त्याच्या मुखातून त्याच्या एखाद्या मित्राला एखादी आरवाच्य शिवी गेली, जाऊच नाही पण गेली, तर शेजारशी माणसं त्याला काही सहज बोलणार नाहीत, रागवणार नाहीत. पण एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि त्याच्या मुखातून जर चुकून शिवी गेली तर शेजारचं म्हणतो का तुझ्या गळ्यात माळ आहे की. दुसऱ्या शिवीपासून त्याला वाचवलं कुणी? माळानं. हा पापापासून रक्षण करते, सुरक्षा कवच आहे. हे तुळशीची माळ आहे.